नमस्कार. इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि या मकर संक्रांतीच्या आधी येणारा भोगी सण आपण दरवर्षी साजरा करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भोगी सणामागचं शास्त्र आणि हा सण आपल्या आरोग्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे. भोगी साजरी करण्यामागचे कारण म्हणजे इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती. म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. भारतामध्ये हा सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. जसे की तमिळनाडूमध्ये पोंगल, आसाममध्ये भोगली बिहू, पंजाबमध्ये लोहरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण. भोगी हा शब्द संस्कृत मधील भुंज या धातूपासून आला आहे, ज्याचा अर्थ खाणे, उपभोग घेणे किंवा आनंद घेणे असा होतो. हा सण फक्त घरच्या साफसफाईचा किंवा अग्नी प्रज्वलित करण्याचा नाही, यामागे शरीर, आरोग्य याचं विज्ञानही आहे. जानेवारी महिन्यामध्ये थंडी वाढल्यामुळे आपली पचनशक्ती मंदावते, शरीरात ऊर्जा कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती ही थोडीशी कमजोर होते. म्हणूनच या काळात शरीराला थोडं वॉर्मिंग आणि पोषण देणारा आहार अत्यंत आवश्यक असतो. भोगी सणाच्या दिवशी शेतातून आलेल्या ताज्या हंगामी भाज्यांचा उपयोग करून मिक्स भाजी बनवली जाते. यामध्ये वांगी, गाजर, गवार, मटार, मेथी, घेवडा, पालक, दोडका आणि कडधान्य यांचा समावेश असतो. काही भागात या भोगीच्या मिक्स भाजीला ठेंगट किंवा लेकरवाळीची भाजी असेही म्हणतात. या भाज्यांमध्ये असलेले फायबर्स हे पचन सुधारतात. विटामिन ए, सी हे त्वचा इम्युनिटी मजबूत करतात. आयर्न आणि मिनरल्स शरीराला थकवा कमी करण्यास मदत करतात. यासोबतच शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी फार उपयुक्त ठरते. भोगीच्या दिवशी बनवलेली ही मिक्स भाजी, तीळ मिश्रित बाजरीची भाकरी, तुपाच्या फोडणीतील खिचडी भात हा पौष्टिक आहार आयुर्वेदानुसार वात आणि कफ दोष संतुलित ठेवतो, तर वैज्ञानिक दृष्ट्या शरीराचा थंडीपासून बचाव करतो. यात महत्वाचा मुद्दा असा की भोगी सण आपल्याला शिकवतो जे पदार्थ ज्या ऋतूत नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत तेच खाणे हे शरीरासाठी उत्तम असते. म्हणजेच नैसर्गिक, स्थानिक, हंगामी आणि पोषक आहार. त्यामुळे भोगी सण केवळ एक पारंपरिक सण नाही, तर तो शरीर, मन, निसर्ग यांचं संतुलन साधणारा हेल्थ फेस्टिवल आहे.